तर आपण सगळे ज्या क्षणाची आतुरतेने वाट बघत होतो तो क्षण आलाय. मधुरा आणि आदित्य यांच्या साखरपुड्याला लवकरच सुरुवात होणार आहे, पण त्याआधी फक्त 2 मिनिटं घेते मी तुमची. प्लीज प्लीज, मला जे काही बोलायचं आहे ना ते खरंच खूप महत्वाचं आहे, त्यामुळे प्लीज ऐकून घ्या. ऍक्च्युली हे सगळं इतकं शेवटच्या क्षणी ठरलं, इतक्या घाई गडबडीत प्लॅनिंग झालंय सगळं, तरी सुद्धा तुम्ही इतक्या मनापासून ह्या सगळ्यात सहभागी झालात, सहकार्य केलं, त्यासाठी मनापासून धन्यवाद. खरंच स्पेशली वासुभाऊजी, तुम्ही, अथर्व, गीता, तुम्ही दोघं, तुमची खूप मदत झाली आहे मला. असंच कायम सुखदुःखाच्या क्षणी आमच्या सोबत राहा इतकीच इच्छा आहे माझी. बस आता आणखी वेळ घेणार नाही मी तुमचा, आपण साखरपुड्याला सुरुवात करूया. अथर्व, कॉंग्रॅच्युलेशन्स. अरे महत्वाचं काम कर अथर्व. मिठाई. अरे Congratulations. मॅडम कॉंग्रॅच्युलेशन्स. थँक्यू. चला साखरपुडा तर झाला, आता लग्नही पटकन करून टाका काय. आणि हो, जेवणाची जबाबदारी माझी. आदित्य, आता तुझी सुटका नाही बरं का. बघूया ना आता कुठे पळून जातो ते. अरे असं कसं पळून जाऊ देईन मी त्याला. घ्या, झाली बायकोगिरी सुरू. अरे तुम्ही अजिबात काळजी करू नका. आदित्य आणि मधुराच्या लग्नाची न्यूज लवकरच मिळेल तुम्हाला, पण त्याआधी एक वेगळी न्यूज आहे माझ्याकडे तुमच्यासाठी. एक खूप महत्वाचा दिवस येतोय. मिस्टर देवाशिष कामत यांचा वाढदिवस आहे परवा. आणि त्या दिवशी एक खूप महत्वाची अनाउन्समेंट करणार आहे मी.
अरे वा, खूपच छान आहे तुमची अंगठी मॅडम. थँक्यू सो मच. ऍक्च्युली ताईचीच चॉईस आहे. मग खरा जोहरीच एका हिऱ्याची पारख करू शकतो. अरे बापरे, प्लीज उगाच मला हरभऱ्याच्या झाडावर चढवू नका. आज कौतुकाचा मान आमच्या मधुराच आहे. ते काहीही असो, अंगठी उत्तम आहे आणि मुख्य म्हणजे ती तुमच्या बोटात आहे. म्हणजे आमच्या एंगेजमेंटच्या वेळेस काय झालं होतं माहितीये, आमचे हे अंगठी आणायलाच विसरले. आणि आमचं काही तुमच्यासारखं नव्हतं, आधी एंगेजमेंट मग नंतर लग्न. आमचा साखरपुडा झाला आणि लगेच दुसऱ्या मिनिटाला लग्न लागलं. मग नंतर त्यांच्या घरी आले, मग रोजची कामं सुरू झाली. दुसऱ्या दिवशी बाहेर वाळत घातलेले कपडे जेव्हा घरी आणले घडी घालायला, तेव्हा खिशातनं अंगठी खाली पडली. मस्त छान मशीन मधनं धुवून निघाली होती. मग काय नाही, मग मी यांना धुतलं. कठीणच आहे खरंच. कठीण म्हणजे काय सांगू मॅडम तुम्हाला. आता ना रोज हे ऑफिस मधनं घरी आल्यानंतर ह्यांचे खिसे पहिले चेक करायला लागतात, काही राहिलं नाहीये ना म्हणून. नाही पण मधुरा मॅडमचं बरं आहे. म्हणजे कसं, हे दोघं जण घरी पण सोबत, ऑफिसमध्ये पण सोबत, म्हणजे रोज खिसे चेक करायला सोपं काय. अगदी बरोबर बोलला ना तुम्ही. चला, झाला फायनली साखरपुडा. ते पण तुला सांगू का, माझा ना अजूनही विश्वास बसत नाही की खरंच माझा साखरपुडा झाला. इज इट? परत करायचंय? ते नाही, अजिबात नाही. हे बघ, हे सगळं ना मी परत नाही करू शकत. नाही, आता नाहीच विश्वास बसणार तुझा, पण उद्यापासून जेव्हा मधुरा तुला मुठीत धरेल ना, तेव्हा पटेल. ते पण खरंच असं होत असेल का? आय डोंट नो, माझ्या आजूबाजूचे जेवढे कपल्स आहेत सगळ्यांचं तरी हेच मत. खूप घाई झाली का मग? बॉस, इट्स डन. पण तू नको नर्वस होऊस ना, टेन्शन नको घेऊस. मी सदैव तुझ्या पाठी. एक सेकंड. काय रे, हा हा, काय झालं? नाही, जरा घरून फोन आलाय. मग घे ना. आलोच. या, कुल. उत्तरा, तू जरा वेडीस का? अरे, इथं लोक बघतायत आपल्या दोघांनाही. आपण एकमेकांशी बोलतोय हे फक्त आपल्या दोघांनाच माहिती. पण आत्ताच काय अडलंय तुझं नेमकं? काय अडलंय म्हणजे? मीरा काय म्हणाली ऐकलंस ना तू? हो हो हो, मीरा काय बोलली ते मी ऐकलंय. मीराने ते सगळं परस्पर ठरवलंय. म्हणजे तुला कसं माहित अचानक ठरवलंय ते? कारण त्याबद्दल इथे कुणालाही माहित नाहीये. बरं चल, मी फोन ठेवतो, आता बोलता येत नाही. एक मिनिट, फोन ठेवू नकोस, तू बाहेर जाऊन बोल ना. उत्तरा, तू विसरलीस का मी आज नवरदेव आहे? मी जर इथून बाहेर गेलो तर लोकांना लगेच संशय येईल. ओके, मुद्द्याचं बोलूयात का? हो प्लीज. हे बघ, मीराची अनाउन्समेंट माझ्यासाठी सुद्धा शॉकिंग होती. मग आपल्याला काहीतरी करायला हवं. मला कळता येते आणि मी सुद्धा त्याचाच विचार करतोय. हे बघ, मीरा परवा अनाउन्समेंट करणार आहे, त्याआधी आपल्याला आपली खेळी खेळणं गरजेचं आहे. उत्तरा, ज्या गोष्टी मला माहिती आहेत त्याच तू मला पुन्हा पुन्हा का सांगतेस? कारण तू सगळं विसरतोय, कळलं ना? असं काही नाही, माझं पूर्ण लक्ष आहे. तू काळजी करू नकोस, मी करतो काय करायचं आणि मी याचा उद्या शोध लावतो. आदित्य,
आपल्याला घाई करायला हवी. मीराने काही उलट सुलट डिसिजन घेतला ना तर आपला सगळा प्लॅन फिसकटेल. कळतंय का तुला? आणि मी हे कधीच होऊ देणार नाही हे तुला चांगलंच माहिती आहे. आदित्य, माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे, पण मीरावर नाहीये. हे बघ उत्तर, मी आता अजून फोनवर नाही बोलू शकत. उगाच कोणाला तरी संशय यायचा. एक मिनिट आदित्य, अथर्व, हो, पण इतका घाम का आलाय तुला? नाही नाही, अरे ते हेवी सदरा आहे ना म्हणून. हो, हेवी आहे. पर तुझं काही काम होतं का? अनाउन्समेंट ऐकलीस का नाही? कसली? जेवण रेडी आहे. अच्छा, ती होय. मग तुला कसली अनाउन्समेंट वाटली? नाही काही नाही, जा जेव जा. ये. काही वाया वगैरे जाणार नाहीये. आवाज इतका चांगला दिवस आहे आणि गोड खायला नाही म्हणताय. थोडस काय करतेस तू? आदित्य, अरे समजव ना हिला. ही बाई काय करते? काय करते म्हणजे? गीता बरोबर तर करते. अरे अरे खायला तुला इतकं आवडतं आणि आज चक्क खायला नकार देतोयस. नाही नाही, मला खायला आवडतं, मला मान्य आहे, पण माणसाची जेवढी गरज आहे ना तेवढंच खावं या नियमाला मी ऑलरेडी अपवाद आहे. आता हे सगळं खात बसलो तर मला अपचन होईल. काही अपचन वगैरे होत नाहीये गीता, तू वाढ. अगं नाही नाही नाही, प्लीज प्लीज प्लीज, खरंच नको, खरंच नको. बरं ठीक आहे, हे संपवा. मग थोड्या वेळाने येऊन मी पुन्हा वाढते. तुला आता या एरियात सुद्धा फिरकू नको, कळलं ना? बरं बरं ठीक आहे दादा, मी बघते कोणाला काय हवंय का. येस. बाकी वासू, जेवण एकदम कमाल झालंय. कमाल टेस्ट. हो ना? बॉस आपल्या माणसानं निक्षून सांगितलं होतं, आज आपल्या घरचा प्रोग्राम आहे, त्यामुळे प्रत्येक पदार्थ उच्च दर्जाचा झाला पाहिजे. तसाच झालाय तो. हा, आणि कार्यक्रम बाकी मस्त झालाय नाही? हो रे, खरंच मस्त झाला प्रोग्राम. काय प्लॅनिंग आहे वहिनींचं. वहिनी हुशारच आहे या बाबतीत. खरं तर अशी कुठलीही जबाबदारी पार पाडायला ना हिंमत लागते फार. माझ्यात अजिबात नाहीये. म्हणजे अगदी स्वतःचं लग्न करायचं ठरवलं ना तरीही नाही. नाही नाही, मीरा खरंच खूप हुशार आहे. म्हणजे बघ ना, आता मगाशी काहीतरी म्हणाली ना की ऑफिस मध्ये मी काहीतरी अनाउन्समेंट करणार आहे. मस्त आहे नाही? हो, सगळ्यांसाठी काहीतरी सॉलिड प्लॅन केलं असणार बघ. काय प्लॅन केलंय? नाही, मला काही बोलली नाही ती याबद्दल, म्हणून तुला विचारतोय मी, बाकी काही नाही. नाही रे, आमचं काही बोलणं नाही झालं या प्लॅन विषयी. पण ऑफकोर्स त्यांनी विचार केलाय म्हणजे चांगलंच असेल काहीतरी. म्हणजे काय चांगलंच असणार काहीतरी. पण तुला काहीतरी बोलली असेल मीरा, नाही? नाही म्हणजे आधी कधीतरी बोलली असेल आणि आता तुझ्या लक्षात येत नसेल, असं काही झालंय का? तू बघ, म्हणजे आठवण. नाही रे, आय डोंट थिंक सो आम्ही असं काही बोललोय. ओके, ठीक आहे, मग कळेल नंतर ऑफिस मध्ये. ऑफकोर्स. पण बॉस, जेवण उत्तम झालंय. तू जेव ना, जेव जेव. अरे जेव म्हणजे जेवणारच आहे, पोट फुटेपर्यंत जेवणार. One second. ठीक. थँक्स. हॅलो, तोंड लावून पिऊ शकतेस तू. इट्स ओके. थँक्स. मधुर, वासू, तू काहीतरी बोलत होतास. नथिंग, जस्ट कॉंग्रॅट्स.
थँक्स. वासू, आय एम सॉरी. सॉरी फॉर व्हॉट? जे झालं त्याबद्दल. कम ऑन, आय मीन जे झालं त्यात तुझी काही चूक नाहीये मधुर. हो, पण तरी मला म्हणजे माझी अशी खूप इच्छा होती की तू समजून घ्यावंस. मी हे सगळं खूप आधीच समजून घेतलंय आणि तसं काही नसतं तर आज कदाचित मी इथे आलोही नसतो. सो प्लीज असं नको ना बोलूस. हे बघ, तू माझा खूप चांगला आणि जवळचा मित्र आहेस. थँक्यू. थँक्यू. आय एम रिअली ग्लॅड टू हिअर दॅट. नो, आय एम व्हेरी सिरियस. सो मला ताईने पण सांगितलं की तू हे सगळं किती छान, किती शांतपणे समजून घेतलंस. पण मला एकदा तुझ्याशी डिरेक्टली बोलायचं होतं. सो पण आय रिअली डोंट थिंक सो ही करेक्ट वेळ आहे हे सगळं बोलण्याची. आपण बोलूयात ना. असं वेळ कधीच करेक्ट नसते. तिला आपल्याला योग्य बनवावं लागतं. हो मधुरा, पण असो प्लीज प्लीज मला बोलू दे ना. बघ, जर मी आत्ता नाही बोलले ना तर हा जो गिल्ट आहे ना तुम्हाला आयुष्यभर खात राहील आणि मी नाही माफ करू शकणार स्वतःला. येस, बोल. वासू, आय मीन जे झालं मी मुद्दाम काहीच केलं नव्हतं. मी नेहमी तुझ्यावर माझा एक मित्र म्हणून प्रेम करत आले. माझं खरं प्रेम सुरुवातीपासून आदित्यच आहे. असो मधल्या काळात मी इतकी कन्फ्युज्ड होते ना, म्हणून हे सगळे गैरसमज झाले रे. माझं मेंदू मला एक सांगायचं आणि मनात काहीतरी वेगळंच. आय कॅन अंडरस्टँड. कसं असतं ना, आपलं मन आपल्याला नेहमीच काहीतरी वेगळंच सांगत असतं. बऱ्याचदा ते आपल्याला ऐकायचं नसतं, पण ते कब्जा करतं आपल्यावर आणि मग आपल्याला त्याचं म्हणणं ऐकायला भाग पाडतं. अस्थिर असतं मन, चंचल असतं, कधीच कुठल्या एका निर्णयावर ठाम होत नाही. सतत बदलत राहत आणि मग त्यात आपण काही चुका करतो आणि अल्टिमेटली त्या निष्पाप मनाला दोष देत राहतो. आयरनी माहितीये काय, झालेल्या चुका सुधारण्याची ताकद सुद्धा आपल्याला तेच मन देत असतं. हेच अस्थिर मन जेव्हा स्थिरावतं ना, तेव्हा ते आपल्या भोवती एक कुंपण घालून घेतं मधुरा. आणि मग त्यात शिरकाव करणं फार अवघड होऊन जातं. ओ प्रतिम, वा केंकरे वा, काय उत्तम मेनू सिलेक्ट केलाय तुम्ही. म्हणजे 100 पैकी 100 मार्क मला. असं आम्हालाही तुम्हाला बोलण्याची संधी द्या की जरा. काय काय केंकरे, कसं झालंय जेवण? आता कळलंच असेल तुम्हाला याच्यावरून कसं झालंय जेवण ते. ओ केंकरे, जरा समोर बघा की. 2 पुऱ्या वाडा. केंकरे, मीरा मॅडम आल्यात. काही हरकत नाही, या घ्या. 2 पुऱ्या, अजून 2 वाढू का? काही हरकत नाही हो. ऍक्च्युली माझं एक काम आहे तुमच्याकडे. अहो बोला ना, झालंच म्हणून समजा.
आधी ऐकून तर घ्या केंकरे. हो. काय सांगत असेल रे मीरा त्यांना? माहित नाही. ऐक ना, जाऊन विचारायचं का? नको. आपल्याला तर कोणीही काही सांगणार नाही. उद्या या दोघांपैकी कोणाला तरी बाटलीत उतरवायला हवं. म्हणजे केंकरीच.